हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत साईनाथ पाचारने यांची दत्तक ही कादंबरी भाग 8. चला तर मग सुरू करूया. आमच्या कंपनीला सिल्व्हानिया कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी किन्नाळकर धावपळ करीत होते. कॉन्ट्रॅक्ट मंजुरी अंतिम टप्प्यात आली होती. ते काम आम्हालाच मिळण्याचं जवळजवळ निश्चित झालं होतं. किन्नाळकर त्या मॅनेजरकडे सारख्या चक्रा मारीत होते. त्यांच्या माघारी मी कंपनीत लक्ष ठेवीत होतो. अलीकडे मी दररोज कॉलेज करून आलो की कंपनीत जात होतो. दुपारी मी कंपनीत आल्यावर किन्नाळकर बाहेर पडत असत. सिल्व्हानिया कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट होतपर्यंत किन्नाळकरांना शांतता लाभणार नव्हती. मी मात्र कामगारांमध्ये रमून गेलो होतो. आता प्रत्येकाशीच माझी चांगली ओळख झाली होती. मी प्रत्येक कामाची बारीक-सारीक माहिती घेत होतो. काढून घेतलेल्या डिझाईननुसार जॉब तयार होतात की नाही ते पाहत होतो. त्यामुळे प्रत्येकाला माझ्याविषयी आपुलकी वाटत होती. मी फार लवकर सगळ्यांची मने जिंकल्याने किन्नाळकरसुद्धा खुशीत होते. कामगार वर्गात मी लोकप्रिय होण्याचं आणखी एक कारण घडलं. मी कंपनीत आल्यानंतर 2च दिवसांनी कंपनीतर्फे सगळ्या कामगारांची विमा पॉलिसी काढली आणि त्यांना आयुष्यभराचं संरक्षण पुरवलं. ही कल्पना मला कुणीही सुचवली नाही. कशी कोण जाणे, पण मलाच ही कल्पना सुचली. याशिवाय कामगाराच्या हितासाठी आणि त्यांच्या कुटुंबाच्या हितासाठी मी अनेक योजना तयार करून किन्नाळकरांना दाखवल्या होत्या. त्याची कुणकुण कामगारांमध्ये पसरलीच होती आणि आपल्या जुन्या मालकापेक्षा नव्या मालकाची आपल्यावर जास्त कृपा आहे असं त्यांना वाटू लागलं होतं. त्यामुळे माझ्यावर त्यांचा जास्त जीव जडू लागला होता. मी किन्नाळकरांच्या शाबासकीला सुद्धा पास ठरू लागलो होतो. कधीकधी किन्नाळकर घरात माझ्या कामाची स्तुती करायचे, तेव्हा सुलूला पण माझा अभिमान वाटायचा. त्या दिवशी ती हमखास माझ्या आसपास फिरायची. जेवायला सुद्धा माझ्या शेजारीच बसायची. रात्री कधीकधी माझ्या शेजारी झोपायला यायची. तिच्या नजरेत माझ्याविषयी खूपच कौतुक दिसायचं. मात्र सुलू माझ्याशी अजूनही फारसं बोलत नव्हती. फारसं महत्त्वाचं असेल तर एखाद शब्द बोलायची, तशी ती तुटकच वागत होती. त्या दिवशी कॉलेज सुटल्यावर मी सुलूच्या शाळेकडून आलो तर सुलू शाळेच्या गेटमध्ये कुणातरी मुलाबरोबर बोलत होती. मला पाहिल्यावर मात्र तो मुलगा घाईघाईने निघून गेला होता. मी सुलूजवळ येईपर्यंत तो लांब निघून गेला होता. मला सुरुवातीला तो मुलगा त्याच्या शाळेतला आहे असं वाटलं, पण उंचीने आणि अंगापिंडाने तो खूपच थोराड वाटला. मला तो नीटसा दिसला नाही, पण तो शाळेतला मुलगा नव्हता हे निश्चित. मी जवळ आल्यावर सुलू नजर वळवून माझ्याबरोबर चालू लागली. मी तिला त्या मुलाबद्दल विचारणार होतो, पण का कोण जाणे मला भीती वाटली. आपण तिला येथे काही विचारलं तर ती रस्त्यातच गोंधळ घालील आणि 4 चौघात आपली बेअब्रू करील. म्हणून मी तिला एक अक्षरही काही विचारलं नाही. दोघं मुकाट्याने चालत घरी आलो. घरी आल्यावर आम्ही दोघांनी मिळून जेवण केलं. जेवताना सुद्धा आम्ही एकमेकांशी बोललो नाही. नंतर मी जेवण करून कंपनीत गेलो. सायंकाळी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटायचं होतं. आमच्या कंपनीत विजेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या संदर्भात वीज अधिकाऱ्यांशी गाठ घ्यावी म्हणून मी लवकरच बाहेर पडलो. माझं काम पण पटकन झालं. आमच्या कंपनीतच कंपाऊंडच्या आत कंपनीच्या मालकीची हाय पॉवरची डीपी उभी करायची होती. तशी मागणी आम्ही केली होती आणि अधिकाऱ्यांना ती मंजूर केली होती. आपलं काम झालेलं पाहून मला आनंद झाला आणि त्या खुशीतच मी घराकडे निघालो. सायंकाळचे 6 तरी वाजले असतील. नेहमी रात्रीचे 7:30-8 वाजता आम्ही घरी यायचो, पण आता जाण्यातच 7 वाजायचे म्हणून मी कंपनीत जाण्याचे टाळले आणि घरी आलो. घरात आल्यावर भक्कम नाकात सिगारेटचा धुराचा वास शिरला. त्या वासाने मला मळमळल्यागत झालं. वाटलं आता आपल्याला उलटीच होईल. टी-पॉयवर कॉफीचे 2 कप पडले होते. सुलूने एकाच वेळी 2 कप कॉफी घेतली की काय, माझ्या मनात विचार आला. तेवढ्या सुलूला माझी चाहूल लागली. मला अचानक आलेलं पाहून ती गडबडलीच आणि दचकून म्हणाली, तू? मला अचानक आलेलं पाहून तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. ती गडबडूनच गेली. तू आज लवकर कसा काय? सुलूने विचारलं. एरवी माझ्याशी एखादा शब्द धडपणे न बोलणारी सुलू माझी विचारपूस करीत होती, पण तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत मी माझा घशापर्यंत उतरलेल्या सिगारेटच्या धुरापासून स्वतःचा बचाव करीत होतो. हॉलमध्ये खूपच विचित्र वास पसरला होता. मी वैतागून सुलूला म्हणालो, घरात सिगारेटचा वास कुठून आला? तू सिगारेट ओढतेस? सुलूने माझ्याकडे पाहिलं. तिला काहीतरी बोलायचं असावं, पण ती काही बोलली नाही. टी-पॉय साफ करून त्याच्यावरचे कॉफीचे 2 कप घेऊन ती आत गेली. मी सुद्धा आत गेलो. कपडे बदलले आणि बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झालो. परत हॉलमध्ये आलो तर सुलूने दार खिडक्या उघडल्या होत्या. पडदे बाजूला ओढले होते आणि हॉलमधला धुराचा वास बाहेर जावा म्हणून हॉलमध्ये 2 पंखे चालू केले. मग मात्र हॉलमधला सिगारेटचा धुराचा वास कमी झाला.
पण घरात कुणी पुरुष नसताना सिगारेटचा वास आलाच कसा? येथे सिगारेट ओढायला होतं तरी कोण? मला आणि किन्नाळकरांना कुठलंच व्यसन नव्हतं. कदाचित देसाई तर येऊन गेले नाहीत ना, त्यांना मात्र आहे सिगारेटचं व्यसन. शिवाय मगाशी टीपॉयवर दिसलेले कॉफीचे 2 कप नक्कीच कुणीतरी पुरुष येऊन गेलेले असणार. आणि देसाईशिवाय आमच्याकडे कोणी पाहुणे येणं शक्य नाही. आम्हाला दोघांनाही कुणी नातेवाईक नव्हतंच. कॉफी हॉलमध्ये मी विचार करीत बसलो असताना सुलू कॉफी घेऊन बाहेर आली. माझ्या हातात कॉफीचा कप दिला. तिच्या हातून कॉफीचा कप घेताना मी तिला विचारलं, देसाई येऊन गेलेत का? सुलू काही बोलली नाही. परत आत निघून गेली. खरं म्हणजे घरात कुणी येऊन गेल्यावर बाईच्या जातीने सायंकाळी घरातल्या कर्त्या पुरुषाला सगळं सांगावं, पण सुलूचं तसं नव्हतं. ती काही बोलतच नव्हती. दिवस हळूहळू पुढे सरकत होते. सुलूची 10वीची परीक्षा जवळ येऊ लागली होती. माझी परीक्षा अजून लांब होती, पण सुलूला सतत कुणीतरी सोबत असावं म्हणून मी तिच्यासाठी रात्रीचं अभ्यासाला जागत होतो. तिच्याबरोबर शाळेत जात होतो, येत होतो. 1-2 वेळा रात्रीचं तिच्यासाठी जागलो नाही तर तिने किन्नाळकरांकडे माझी तक्रार केली. सुलू खूपच वेळी पोरगी होती. तिला माझा आसरा हवा होता, पण त्याचवेळी ती माझा रागराग करीत होती. सुलू म्हणजे मोठी विचित्र केस होती. एक दिवशी किन्नाळकर पेढ्यांचा पुडा घेऊन घरी आले आणि आनंदाने तो पुडा सुलूच्या हाती देत म्हणाले, आनंदाची बातमी आहे बेटा. अगं सिल्वानिया कंपनीने आपलं कॉन्ट्रॅक्ट पास केलंय. एक मोठं काम आपल्याला भेटलंय. 1 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आहे. हा सगळा तुझाच पायगुण बेटा. तुझ्यामुळेच मला हे कॉन्ट्रॅक्ट भेटलं. किन्नाळकरांनी पहिल्यांदाच सुलूला आपल्या जवळ घेतलं आणि कुशीत घेऊन ते तिचं कौतुक करू लागले. तुझा पायगुण खूप चांगला आहे बेटी, खूपच चांगला. असं म्हणतात, मुलीच्या जातीने घरात लक्ष्मीच्या पावलांनी यावं. तू साक्षात परमेश्वराच्या पावलांनी आलीस. तू घरात आली आणि माझ्या कंपनीची भरभराट व्हायला सुरुवात झाली. या कामात आपल्याला 20-25 लाखाचा फायदा होईल. त्यातून मला दुसरी कंपनी उभी करता येईल. किन्नाळकरांना लहान मुलासारखा आनंद झाला होता. त्यांच्या चेहऱ्यावरून तो ओसंडून वाहत होता. त्यांनी आपल्या हाताने आम्हाला पेढे भरवले. सुलूने पण आम्हा दोघांना पेढे खाऊ घातले. घरात एकदम आनंदाचं वातावरण पसरलं. माणसाला अति आनंद होणं चांगलं नसतं असं म्हणतात. किन्नाळकरांना झालेला अति आनंद हा आमच्यासाठी क्षणभंगूरच ठरला. त्या आनंदाच्या भरात किन्नाळकरांच्या छातीत एकदम दुखू लागलं. ते धापकन खालीच कोसळले. तेव्हा सुलू आत होती आणि मी देवापुढे पेढ्याचा पुडा ठेवत होतो. ठपकन आवाज झाला तसे आम्ही दोघीजण घाबरलो. कसला आवाज झाला म्हणून पाहू लागलो तर किन्नाळकर फरशीवर पडलेले दिसले. बाबा! सुलू घाबरून त्यांच्याकडे धावली. मी सुद्धा हातातला पुडा घाईघाईने देव्हारात ठेवला आणि त्यांच्याकडे धावलो. घाईघाईने आम्ही दोघांनी त्यांना दोन्ही बाजूने वर उचललं आणि उठून बसवलं. बाबा! काय झालं? काय झालं? सुलू घाबरून गेली होती आणि काय झालं म्हणून किन्नाळकरांना विचारित होती. त्या गडबडीत मी पटकन आत जाऊन त्यांना पाणी आणून पाजलं. काय झालं? एकाएकी कसे पडलात तुम्ही? मी विचारलं. किन्नाळकर आता थोडे सावरले होते. आपला हात वर नाचवीत म्हणाले, काही नाही रे बाळांनो, याला आनंदाचा झटका म्हणतात आणि तो कधीतरी येतोच. तुम्ही ठीक आहात ना? थोडं दुखतंय छातीत. आपण दवाखान्यात जाऊया का? मी विचारले. तशी किन्नाळकरांच्या छातीत परत कळ आली. त्यांचा चेहरा वेदनेने पिळवटून निघाला. मग मात्र स्वस्थ बसण्यात काही अर्थ नव्हता. मी सुलूला म्हणालो, तू बाबांना धरून बैस. मी गेटवर पटकन रिक्षा थांबवतो. त्यांना दवाखान्यात नेलंच पाहिजे. त्या रात्री आम्ही किन्नाळकरांना रिक्षातून दवाखान्यात नेलं. पण किन्नाळकर म्हणत होते, फार काही झालं नाही मला. हा वयोमानाचा आजार आहे. थोडा आनंदाचा झटका आहे. तर मित्रांनो, आपण आता इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.